पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या शिवार फेरीत दिनांक 6 मार्च रोजी पुंडलिक बिराजदार यांच्या द्राक्ष शेतीची पाहणी करण्यात आली। पुंडलिक बिराजदार हे कर्नाटकातील शिरनाळ तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथील शेतकरी असून ते गेल्या 8 वर्षांपासून द्राक्ष शेती करत आहेत। गेली कित्येक वर्ष रासायनिक शेती करणारे पुंडलिक बिराजदार हे त्यांच्या लहान भावामुळे झिरो बजेट शेतीत उतरलेत। लहान भाऊ आनंदराय बिराजदार यांना रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि त्यावर होणारा भरमसाठ खर्च पटत नव्हता। त्यामुळे त्यांनी पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या शिबिरात प्रशिक्षण घेतले होते। प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुंडलिक यांना झिरो बजेट तंत्रानुसार शेती करूया असे सांगितले, परंतु त्यामुळे या दोघा भावात भांडणे झाली। आनंदराय यांचे घरातील कोणीच ऐकेना, तेव्हा त्यांनी पुन्हा पुंडलिक यांना विनंती करून 1 एकर क्षेत्रावर ऊस लागण करण्याची परवानगी मिळवली। या 1 एकरात त्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राने यशस्वीपणे ऊसाचे पीक घेऊन दाखवले। आनंदराय यांनी ऊसाची शेती यशस्वी केल्याचे पुंडलिक यांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांचा विरोध मावळत गेला आणि कालांतराने त्यांनी झिरो बजेट शेतीची सुरुवात केली। सध्या त्यांच्याकडे 12.5 एकर शेती असून त्यांना रासायनिक शेतीत एकरी 2.5 लाख खर्च येत होता, परंतु तोच खर्च आता झिरो बजेट शेतीत एकरी 6,000वर आलाय, तर उत्पादन देखील वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे। माझ्याकडं 12 एकर 31 गुंठा शेत आहे आणि मी पहिल्यापासून रासायनिक शेत करत होतो। रासायनिक खतावर सगळं व्यवहार करत होतो मी। ते रासायनिक खतामुळे कमीत कमी मला वाटतं 20-22 वर्ष चांगलं चाललं। त्याच्यानंतर आमचं इळवरी म्हणजे उत्पन्न कमी होत आला 20 वर्षानंतर, म्हणजे 20 वर्ष चांगलं चाललं, नंतर कमी होत आला। त्या टायमाला आमचं एक भाऊ माझ्यापेक्षा लहान भाऊ त्यांनी म्हणला, गाय होते माझ्याकडे पहिल्यापासून, नंतर त्यांनी ते जीवामृत पाळेकर साहेब हे माझ्या लक्षातच नव्हता, मी त्याच्या विरुद्ध होतो मी पहिल्यापासून। नंतर ते माझा भाऊ एकदा ते कुठंतरी गुलबर्गा ह्याला पाळेकर साहेबाच्या फंक्शनला जाऊन त्यांनी माझ्याजवळ येऊन सांगितलं की असं करूया, आमचं उत्पन्न परत वाढेल। त्यांनी काय म्हणला, मी काय म्हणलो त्याला, हे कुठलं वाढतं रे, हे शेणमध्ये आणि गोमूत्रमध्ये काय होतंय, हे असं माझ्या लक्षात हे नव्हतंच, म्हणून त्याला सरळ असं सांगितलं, हे होत नाही, आम्ही पहिल्यापासून आम्ही जरा खड्ड्यात पडलोय, खड्ड्याच्या बाहेर आल्यानंतर नंतर तुला 1-2 एकर देतो म्हणलो मी त्याला परत करायला तुला। त्यांनी काय म्हणला, मला एकच एकर द्या, ते करून दाखवतो तुम्हाला। मग त्यांना 1 एकर दिलो। त्यांनी एका एकरामध्ये ऊसाला 60 टन एकरी काढला त्यांनी बिगर रासायनिकवर। तेव्हापासून मला लक्षात आलं की आम्ही पण ह्याच्यात वळू। माझा बाग आता 8 वर्षाचा आहे, आता 4 वर्षापासून हेच करायला लागलो मी। पहिला 6.5 टन निघत होतं माझं, त्या टायमाला 2.5 लाख रुपये माझा खर्च जात होता दरवर्षी। आता 4 वर्षापासून मला कमीत कमी मला वाटतं पहिल्या वर्षाला 50,000 खर्चावर आलो मी, दुसऱ्या वर्षाला 35,000 खर्चावरनं आलो, तिसऱ्या वर्षाला 12,000 ते 15,000 रुपये खर्च झाला असेल। ह्या वर्षी तरी मला वाटते 6,000 ते 7,000 रुपये माझा खर्च आहे। आता माझा कमीत कमी 10 टन म्हणून हे द्राक्ष निघतोय। एकरी माझं कमीत कमी एक 60 रुपये म्हणलं तर 6 लाख ते 7 लाख रुपयेपर्यंत होईल अंदाज। ह्या सिस्टीममध्ये माझं चालू आहे। आता पुढे बी हे सोडून जाणार नाही मी, हे आयुष्यात केव्हा बी कोणी बी केलं तरी सुद्धा हे सोडून जाऊ नये, ह्या सिस्टीममध्ये माझं मी करायला बसलोय आता। झिरो बजेट शेतीची सुरुवात करण्यासाठी आनंदराय यांना घरातल्यांशी खूप संघर्ष करावा लागला, परंतु त्यांनी हार न मानता स्वतः 1 एकरात प्रयोग करून घरच्यांना पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या तंत्राने यशस्वीपणे शेती करता येते हे दाखवून दिले। त्यामुळेच आता त्यांची द्राक्ष बाग झिरो बजेट तंत्रानुसार उभी असून भविष्यात झिरो बजेट शेतीतून उत्कर्ष साधणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। आपला 8 वर्षाचा आता हे शेती ग्रेप आहे, हे ग्रेपाला काहीतरी ॲडजस्ट करू ना, कशाला असं म्हणतात की मी ते एक केमिकल फर्टिलायझरवाल्याने आपल्याला 2-2.5 लाख रुपये 1 वर्षाला खर्च केलेला होता आणि नंतर 1 लाख 2 लाख 1.5 लाख 2 लाख पुढंच खर्च होतात पर वर्षी। बिराजदार अण्णाने सांगितले की तुम्ही असं करा, झिरो बजेट झडबीने तो आहे ना तसंच तुम्ही करायला येत नाही, एकदम ग्रॅज्युअली क्रमेण असं तुम्ही होणार।
असं सांगितले म्हणून आपल्याला भाऊला तिकडं पाठवलं. ते त्यांचं सगळं माझ्यापेक्षा लई अंडरस्टूड आहे ना ते सगळं सांगितल्यानंतर आपला भाऊ 4 वर्षानंतर थोडा ग्रॅज्युअली फर्स्ट ऑफ ऑल 30% केलं. नंतर आता आम्ही 70-80% पर्यंत. यावेळी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी बिराजदार बंधूंच्या द्राक्ष शेतीची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. बिराजदार यांच्या द्राक्ष शेतीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी देखील बिराजदार यांच्याप्रमाणे द्राक्ष शेती करण्याचा संकल्पही केला. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV.